बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. अजूनही शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर शिवसैनिकांना तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. 26 नोव्हेंबर, विचार करा, ज्यावेळेस दिल्लीमध्ये 26 नोव्हेंबर साजरा केला जात होता, आता 2-3 दिवसांपूर्वीची घटना, त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये कोण कोण उपस्थित होतं तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम पाहू शकता. सोशल मीडियावर, युट्यूब मध्ये तुम्ही हा कार्यक्रम पाहू शकता. सरकारच्या वतीने ज्यावेळेस संविधान दिवस साजरा केला जात होता, चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्नाजी असतील, कपिल सिब्बल जी असतील, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. आता विषय होता संविधान दिवसाचा. खरं तर मला संविधान दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी बसावं किंवा नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, हेच एक मुळात विरोधाभास आहे, कॉन्ट्राडिक्शन आहे. आज खऱ्या अर्थाने संविधानाला धोका कुणामुळे असेल हे तुम्हाला जर मी विचारलं आणि तुम्हाला सांगितलं कमेंटमध्ये व्यक्त व्हा, तर तुम्ही एकाच व्यक्तीचं नाव टाकाल. केंद्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर संविधानाला खऱ्या अर्थाने कुणी मुठमाती दिली हे तुम्हा सर्वांना विचारलं तर तुम्ही ते देखील कमेंटमध्ये व्यक्त व्हाल. असो, पण आज आपल्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असाल, शिवसेनेच्या केस विषयी येतोय आणि संविधान दिवसाचा मी याला कुठेतरी एक अर्थ जोडतोय, एक रिलेट करतोय. शिवसेनेच्या केस विषयी तुम्ही मला विचाराल की आता आमदारांच्या अपात्रतेच्या केसचं पुढे काय? आमदार पुन्हा नव्याने निवडून आले, एक 6 आमदारांचा अपवाद वगळला, 6 शिंदे गटातले 6 आमदार पराभूत झालेले आहेत. 6 आमदारांचा अपवाद वगळला तर बाकीचे सारे निवडून आलेले आहेत. तर ह्या संबंध केसवर आपण कसं पाहतोय किंवा भविष्यामध्ये ही केस असणार की ही केस रफादफा केली जाणार? आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, या सगळ्या केसमध्ये जर खऱ्या अर्थाने वरदहस्त कुणाचा मिळाला असेल तर सुरुवात झाली या सगळ्या लवादांकडनं. खऱ्या अर्थाने पहिला वरदहस्त मिळाला हा राज्यपालांकडनं, लक्षात घ्या, कारण तिथून सुरुवात झाली. त्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष, सगळ्या पॉवर ऑफ सेपरेशन, सगळ्या वेगवेगळ्या कार्य करत होत्या आणि सगळ्या कुणासाठी कार्य करत होत्या हे तुम्हा सर्वांना चांगलंच माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष आणि चौथा जो वरदहस्त, चौथा जो आशीर्वाद मिळाला तो देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेचा आशीर्वाद मिळाला. आता विचार करा, डी.वाय. चंद्रचूड एक 1-1.5 वर्षापर्यंत सारं काही मला व्यवस्थित वाटत होतं, 1-1.5 वर्षांपर्यंत, पण त्यानंतर जी काही चक्र फिरली त्यानंतर मात्र हे सगळं हाताबाहेर जात गेलं. अगदी तुम्ही पाहिलं असाल, ज्या वेळेस 145 पानांचा निकाल दिला होता चंद्रचूड यांच्याकडनं, तोपर्यंतही आम्ही त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला नव्हता. कारण ठीक आहे, न्याय व्यवस्थेने कमीत कमी या प्रोसिजरला सुरुवात करावी इथपर्यंत अपेक्षा होती. तुम्ही हजारो ताशेरे ओढले, पण शेवटी कन्क्लूड करत असताना या सर्व ताशेऱ्यांचा आणि लागलेल्या निकालाचा, तो 145 पानांचा निकाल आपल्या सर्वांना चांगलाच माहितीये, या सर्वांचा कुठेही काही संबंधच आढळून आला नाही. म्हणजे हे सर्व ताशेरे आणि हा लागलेला निकाल हा विरोधाभासी होता. ताशेऱ्यांमध्ये तुम्ही विधानसभेचा अध्यक्ष झापला, पण झालं काय? शेवटी ती केस त्यांच्याकडेच वर्ग करण्यात आली. तुम्ही राज्यपाल झापला, पण राज्यपालावर कुठलीही कारवाई नाही. तुम्ही सॉलिसिटर जनरल झापला, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला झापला, सगळ्या प्रक्रियेवर ताशेरे उपस्थित केले, पण झालं काहीच नाही, कारवाई काहीच नाही. शेवटी या सगळ्याला एक प्रकारे ही राजमान्यता होती, ती देणारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री डी.वाय. चंद्रचूड साहेब आपण होतात. असो, आज ही केस तुम्ही मला विचाराल ही महत्वाची आहे का? अजूनही महत्वाची आहे का? याचा काही परिणाम होणार आहे का? कारण आता हे नव्याने निवडून आलेले आहेत, या सगळ्यांची अपात्रता आता देखील होऊ शकते का? अनेक प्रश्न तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असतील. यांची अपात्रता आता होऊ शकत नाही, कारण हे नव्याने निवडून आलेले आहेत. पुन्हा ते चिन्ह घेऊन ते नव्याने निवडून आलेले आहेत. त्यांची आता अपात्रता होऊ शकत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे, ही केस आता एक अकॅडमिक केस म्हणून राहिलेली आहे. अकॅडमिक केस, याचा अर्थ असा, एक फक्त शिक्षणापुरती किंवा मुलांच्या अभ्यासक्रमात टाकण्यापुरती एक अकॅडमिक केस तुम्ही म्हणू शकता, किंवा ह्याच्यावर फक्त निर्णय देऊन काय बरोबर काय चूक हेच ठरवता येऊ शकतं. पण तसं तेवढ्यात ते संपत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो. आज
लाखो शिवसैनिकांच्या नजरेमध्ये या केसला महत्व यासाठी आहे कारण या आमदारांनी जे काही केलं, भले त्यांची आता अपात्रता हो किंवा न हो, ज्या ईव्हीएमच्या जीवावर हे सारे निवडून आलेले आहेत, ज्या ईव्हीएम मुळे यांना वाचवलेलं आहे, यांची इब्रत अब्रू इज्जत वाचवलेली आहे, पण तरी देखील लाखो शिवसैनिकांना यांना कोर्टाच्या मार्फत जे काही केलेलं आहे ते सगळं कसं चुकीचं होतं, तुम्ही आमच्या नजरेत तुम्ही कधीही आमदार बनू शकत नाहीत, पण तरी देखील हे जे काही तुम्हाला पद मिळालेलं आहे ते पद तुम्हाला भोगताना कुठेतरी लाज वाटावी यासाठी देखील हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. कोर्टामध्ये तुम्हाला या निर्णयाच्या बाबतीत ज्यावेळेस तुम्हाला डिस्क्वालिफाय पण शेवटी होऊ शकणार नाही कारण तुम्ही नव्याने, जसं शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राजीनामा दिला नसता म्हणजे वगैरे वगैरे सगळ्या त्या शंका कुशंका लढवल्या ह्यांनी, स्टॅटस को एंटाय करता आला असता, तुम्ही ते केल्यामुळे हे करता आलं नाही, हे केल्यामुळे ते करता आलं नाही, जे काही असेल ते. ही केस आता अकॅडमिक राहिलेली आहे. जसं ती नाबाम रेबिया केस, त्या केसला देखील उकरून काढलं, ती केस देखील पुन्हा नव्याने पाहण्यात यावी, तिच्यामध्ये सुद्धा काही बदल घडवण्यात येऊ शकतात का? सगळं मेलं मड कुजून त्याच्या हाडांचा देखील आता हाडं सुद्धा राहिली नसतील त्या जमिनीमध्ये, पण तरी देखील आता ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याचं मला एक का कुणास ठाऊक मनामध्ये एक शंका येते, का कुणास ठाऊक, आणि शंका रास्त आहे बरं का. शंका अशी आहे, विचार करा, ही इलेक्ट्रॉल बॉन्डची केस, इलेक्ट्रॉल बॉन्ड, पीएम केअर घोटाळा, पीएम केअर फंडचा घोटाळा, किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षांच्या ह्या केसेस, या अशा प्रकारची भविष्यातली होऊ घातलेली ही प्रकरणं ही अगोदरच लक्षात घेता, नीट लक्षात घ्या, ही अगोदरच लक्षात घेता. बघा, या वकिलांचा कार्यकाळ काय राहिला, माफ करा, या सीजेआयचा कार्यकाळ काय राहिलेला आहे, 2016 ते 2024, म्हणजे मोठा कार्यकाळ काढला यांनी. आता 2016 पासून ते 2022 पर्यंत हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते आणि 22 ते 24 मध्ये हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. म्हणजे देशाचे सर्वोच्च न्यायाधीश आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश याच्यामध्ये फरक असतो. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अनेक असतात पण देशाचा सर्वोच्च न्यायाधीश हा एकच असतो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. या 2-3 महत्वाच्या केसेस साठीच म्हणून तर यांची नेमणूक झालेली नसेल ना, माझ्या मनात शंका येते की या सगळ्या केसेसमध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारी पक्ष असतील, यांना एक रात्रीची शांत झोप लागावी, जशी हर्षवर्धन पाटलांना लागली तिकडे गेल्यानंतर. पुन्हा आले तो भाग वेगळा, पण या सगळ्यासाठी म्हणून तर ही नेमणूक झालेली नसेल ना, मला शंका येते. कारण इलेक्ट्रॉल बॉन्ड्स 6,000 कोटींचा हा गफला, याच्यातून फायदा कुठल्या पक्षाला झाला बरं, हा पैसा नंतर कुठे वापरला गेला असेल, या सगळ्या इलेक्शन प्रोसेसमध्ये वापरला गेला असेल की नसेल, या सगळ्या गोष्टींवर आज प्रश्न विचारायला हवेत. पीएम केअर घोटाळा हा तर घोटाळा असा आहे की याचं नावही कोणी काढत नाही. पीएम केअर म्हणजे शिवसेनेला नको तिथे बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आणि हे बदनाम करण्यामध्ये हे यशस्वी ठरले. अगदी बॉडी बॅगचा घोटाळा झाला असेल, कोविडमध्ये वॅक्सिनेशनच्या बाबतीत काय केलं, ऑक्सिजनच्या बाबतीत काय केलं, हा प्रश्न विचारणारे आज इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हा 6,000 कोटींचा एकट्या पक्षाला निधी मिळतो, त्याहूनही जास्त किमतीचा निधी मिळतो, पण त्याच्यावर प्रश्नचिन्ह कोणीच उपस्थित करत नाही. बरं, त्याहूनही अनेक भयंकर प्रकरण आहेत. म्हणजे शेअर्सचे भाव वरखाली करायचे आणि एखाद्याचा फायदा करायचा, एखाद्याचं नुकसान करायचं, इथपर्यंत हे कुठल्या लेवलचं करप्शन पोहोचलेलं आहे विचार करा. फक्त आपल्या मित्राचा फायदा व्हावा म्हणून सेन्सेक्स निफ्टी अगदी व्यवस्थित स्थिर राहावी म्हणून ती कुठलीही कारवाई दाखवली जात नाही. बाहेर अमेरिकेत काय होतंय त्याच बातम्यांवर जे काही वरखाली झालं ते झालं. इकडची कारवाई झाली असती तर अख्खाच्या अख्खा दाबला गेला असता, अख्खा हा देशोधडीला लागला असता हा माणूस. पण ते सगळं होऊ नये यासाठी कशा प्रकारे बातम्या स्थिर ठेवल्या, माध्यमं स्थिर ठेवली, काहीच नाही, सारं काही गुपचिळी, आळीपिळी गुपचिळी. या सगळ्या प्रकारांना हा देश या सगळ्या गोष्टीतून जातोय फक्त आपल्या विशिष्ट लोकांचा फायदा होण्यासाठी. विचार करा, हे रिटेल ट्रेडर्स जे आहेत यांचं कुठे ना कुठेतरी एक दिवशी मरण नक्की होणार आहे. हे मी आज तुम्हाला सांगतो, होय मरण होणार आहे. मला संविधान दिवसाच्या दिवशी मी ज्या वेळेस कपिल सिब्बल साहेबांचं ते दिल्लीतलं भाषण ऐकत होतो, त्यात त्यांनी एक सुंदर ओळ सांगितलेली आहे. भारतरत्न डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची एक ओळ त्यांनी सांगितली आहे.
बाबासाहेबांचं हे स्टेटमेंट ज्यावेळेस संविधान हस्तांतरणाचा जो दिवस होता, आपल्या शेवटच्या भाषणात ते काय म्हणत होते, त्या भाषणाच्या शेवटाला ते काय म्हणत होते बघा, की आपण आता हे विसरून चालणार नाही. ते इंग्रजीमधलं स्टेटमेंट आहे, मी मराठीत त्याला कन्वर्ट करून घेतलेले आहेत. आपण आता हे विसरून चालणार नाही की ह्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला एक मोठी जबाबदारी अशी देखील आहे, आपल्यावर एक मोठी जबाबदारी अशी देखील आहे की आजपासून कोणत्याही चुकीच्या गोष्टीसाठी किंवा कोणत्याही चुकीसाठी आपण ब्रिटिशांना जबाबदार धरू शकत नाही. बघा बरं का, किती सुंदर स्टेटमेंट आहे. इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक चुकीसाठी आता आपण जबाबदार असणार आहोत. आता कुठल्याही चुकीसाठी तुम्ही ब्रिटिशांमुळे हे बोलू शकत नाही. खूप सुंदर स्टेटमेंट आहे. आता आपण स्वतः जबाबदार असणार आहोत आणि जर संविधान टिकावं ही जर आपली इच्छा असेल, खरं तर बाबासाहेबांचं मला ते स्टेटमेंट देखील चांगलंच आठवतं. हे संविधान हे यशस्वी होणं न होणं हे या संविधानावर नाही, तर संविधान ज्या हातांमध्ये आहे त्यावर या संविधानाचं यश अवलंबून आहे. हे संविधान कारण हे हात जर मळलेले असतील, करप्ट असतील, तर मात्र ह्या संविधान काही करू शकणार नाही. हे संविधान त्या हातांवर अवलंबून आहे. ते हात कसे आहेत ते, कारण टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल ही लोकशाहीची जी काही ती वाक्य आहेत ना, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य म्हणजे लोकशाही वगैरे, हे राहिलंय का आता? खरंच सांगा. टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, लोकांसाठी चाललेली ही राज्य, हे सगळं आता मला वाटतं फक्त ह्या अशा पुस्तकांमध्ये, भाषणांमध्येच ऐकण्यात मिळेल. कारण आज तुम्ही मला सांगा, संविधानाची खऱ्या अर्थाने गळचेपी कोण करतंय? आज न्याय व्यवस्था, देशाची मूलभूत ती लोकशाहीची जी आधारस्तंभ असतात ती काय बरं? न्याय व्यवस्था राहिली आहे. मी कित्येकदा सांगतो, आपण का हुकुमशाहीच्या दिशेने आहोत? शिवसेनेची ही केसच येऊ द्यायची नाहीये कोर्टामध्ये. आज त्याच वेळेस जर या शिवसेनेच्या केसवर निकाल लागला असता तर आज शिवसेनेचे हे गद्दार अपात्रच नसते, तर ह्या सगळ्या राजकारणातून उलटले असते. विचार करा, आज ही केस अकॅडमिक राहील, काही हरकत नाही, पण ही केस चालू राहणार. पाहूयात ना आता हे नवीन जस्टिस आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया संजीव खन्ना, नेमकं ह्या केसच्या बाबतीत पुढे काय करतायत. 17 मला वाटतं 18 नोव्हेंबरला एक तारीख होऊन गेली, या तारखेला काही झालेलं नाहीये. आता भविष्यात जी कुठली तारीख आहे 1-2 दिवस आधी मी तुम्हाला ती सांगेल. पण ही अपात्रता, त्याही पेक्षा आणखी एक महत्वाची केस जी शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली आहे, ही तत्कालीन परिस्थितीवर त्यांना निर्णय घ्यायचा आहे. आता तुम्ही निकाल काय लावलात, कशाच्या जीवावर लावलात, मला तुम्हाला एक स्पष्ट सांगायचंय शिवसैनिकांनो. 144 ते 143 ते 144 ठिकाणी ज्यावेळेस पोस्टल बॅलेट मोजले गेले, पोस्टल बॅलेटमध्ये 143 ते 144 ठिकाणी आघाडीवर असलेली महाविकास आघाडी ही जशी, म्हणजे 144 ठिकाणी महाविकास आघाडीवर आणि ही महायुती 140 ठिकाणी आघाडी, म्हणजे जवळपास समान चाललेला हा आकडा. जशा ईव्हीएमच्या पेट्या उघडतात तसा हा आकडा आपण 47 आणि हे जवळपास 237. हा एवढा फरक. अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या. शिवसेना यावेळेस, मी जो तुम्हाला आकडा सांगितला होता, 70 पार जात होती. 70 पार शिवसेना, न भूतो न भविष्यती, एवढं यश शिवसेनेला मिळणार होतं. पण यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर हा अंदाज आला की महाराष्ट्रात हे काहीही यशस्वी होणार नाही. लाडक्या बहिणींवर खरं तर खापर फोडून चालणार नाही. लाडक्या बहिणींनी जरी यांचे पैसे घेतले असले, ते यांचे पैसे नव्हतेच मुळात, पण तरी देखील लाडक्या बहिणींनी जो निर्णय, जो कौल द्यायचा होता, तो महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल दिला होता. हे काही वेगळं सांगायची खरंच इथे गरज नाही आहे. असो, जे काही असेल ते. आज डी.वाय. चंद्रचूड ज्या तडकाफडकीने संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी किंवा त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी अगदी दुसऱ्याच दिवशी बाहेर येतात, तितकीच तडकाफडकी त्यांनी जर शिवसेनेच्या निकालाच्या बाबतीत दाखवली असते. आपण कित्येकदा म्हणालो, न्याय द्या, अन्याय करू नका, आम्हाला कमीत कमी तारखा द्या, तारखेवर सुनावण्या करा. काहीच घडलं नाही. शिवसेनेची केस भविष्यातही चालू राहील आणि या शिवसेनेच्या केसचा जरी अकॅडमिक जरी असला तरी भविष्यामध्ये या केसचा होणारा निर्णय हा देशातल्या इतर पक्षांना देखील लागू होणार आहे किंवा त्याच्यावर ह्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे ही केस कोणीही विड्रॉल करणार नाही, ही केस काढून घेतली जाणार नाही, ही केस राहणार. आपण ती केस तशीच लढवणार. आज शिवसेनेकडे 20 आमदार आहेत, शिवसेनेकडे 10 खासदार आहेत. शिवसेना अजूनही लहान पक्ष नाहीये.
शिवसेनेने एवढ्या सगळ्या पैशाच्या महापुरामध्ये, एवढ्या ईव्हीएमच्या खेळामध्ये देखील 20 आमदार आपले आणलेले आहेत. हे नाकारता येत नाही. 20 आमदार आणि 10 खासदार शिवसेनेकडे आहेत. भविष्यात येऊ घातलेली शिवसेनेची ही मुंबई महानगरपालिका असेल, सगळ्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, सगळीकडे या निकालाचं महत्व असणार आहे. आपण म्हणतो आता आमदार अपात्रता होणारच नाहीये, आमदार तर पुढे निघून गेलेले आहेत या सगळ्याच्या, पण तसं नाहीये. हा समाज मनावर परिणाम करणारा निकाल असू शकतो. त्यासाठी हा निकाल गरजेचा आहे. हा निकाल गरजेचा आहे. तुर्तास मी इतकंच बोलतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना कुणीही खचून जायचं नाही. या सगळ्यातनं फिनिक्स पक्षाप्रमाणे उठायचंय आणि पुन्हा कामाला लागायचंय. पुन्हा तो झंझावात, पुन्हा ते भगवं वादळ. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांना. जय महाराष्ट्र.